तर मित्रांनो, आपण मोशीकडून आळंदीकडे जाताना तळेकर पाटील चौक लागतो. त्या चौकामधून राईट वळल्यास आपल्याला लागतो तो तळेकर पार्क रोड. आणि या तळेकर पार्क रोडवरच आपल्याला एक प्रकल्प मिळणार आहे, जो आहे वसुंधरा अपार्टमेंट डुडुळगाव. आता पण जो रोड आहे मित्रांनो, तोच आहे तळेकर पार्क रोड. आणि पुढे आपल्याला तो रोड गेल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला वसुंधरा अपार्टमेंट हा एंट्रन्स दिसेल, तिथे तो प्रकल्प दिसेल. आणि इथेच ती घरे आहेत मित्रांनो, जी म्हाडाची घरे आहेत. आता तर पहिले तुम्हाला मी इमारत दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशी इमारत आहे. ही इमारत आहे मित्रांनो, याच्यामध्ये जे ब्राऊन कलरची विंग आहे ही विदाउट बाल्कनी, त्या ठिकाणीच म्हाडाची 6 घरे उपलब्ध आहेत. त्यांना बाल्कनी वगैरे देण्यात आलेली नाही. फक्त तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहून घ्या, तुम्हाला एक आयडिया येईल की हा परिसर कसा आहे तो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना जाहीर केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत 295 घरे ही पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. आपण मित्रांनो गेल्या अनेक भागातून पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी साईड व्हिजिट करतोय. तेथील लोकॅलिटी कशी आहे, सॅम्पल फ्लॅट कसा आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, ही सगळी माहिती आम्ही सातत्याने घेऊन येत आहोत. आणि आज आपण आलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 774 वसुंधरा प्रकल्प डुडुळगाव या ठिकाणी. या प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मी ज्या ठिकाणी उभा मित्रांनो, तोच आहे वसुंधरा प्रकल्प जो डुडुळगाव या ठिकाणी आहे. आणि मागे तुम्ही पाहू शकता हा एंट्रन्स आहे, इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आतमध्ये, दाखवणार की नेमका येथील प्रकल्प कसा आहे, नेमका आतमध्ये सॅम्पल फ्लॅट आहे का, असेल तर तो कसा आहे, किंवा अम्युनिटीज काय काय आहेत, पार्किंग आहे का, किंवा बाल्कनी आहे का, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि पाहूया प्रकल्पाचा संपूर्ण आढावा. चला तर. आता या प्रकल्पाचा संकेत क्रमांक आहे मित्रांनो 744. उपलब्ध घरे आहेत 6, जे 1 BHK आहेत. आणि प्रवर्ग आहे सर्वसाधारण गट, म्हणजे जनरल पब्लिक साठी ही सगळी घरे उपलब्ध केलेली आहेत. आजूबाजूच्या परिसराचा एक अंदाज तुम्हाला नक्कीच येऊ शकतो की कशा प्रकारचा परिसर आहे. या ठिकाणी मित्रांनो जे काही चटक क्षेत्रफळ आहे, ते चटक क्षेत्रफळ आहे 45.26 किलोमीटर, अर्थातच 486 स्क्वेअर फीट. आणि त्यांची किंमत आहे 18,04,000 रुपये. तिथेच दुसऱ्या प्रकारची घरे सुद्धा, म्हणजे 1 BHK दुसऱ्या प्रकारचे घरे आहेत, त्याचं चटई क्षेत्रफळ मित्रांनो 46.62 स्क्वेअर मीटर, अर्थातच 501 स्क्वेअर फीट. आणि किंमत आहे 18,69,800 रुपये. आता आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा एंट्रन्स आहे. इथून आपण आतमध्ये आल्यानंतर समोर गार्डन आहे, ते क्लब हाऊस वगैरे दिसते तुम्हाला. एकंदरित पार्किंग वगैरे या ठिकाणी सफिशियंट दिसते. पार्किंग म्हाडासाठी वेगळी देण्यात आलेली आहे. आणि ही कॉमन जी पार्किंग आहे बिल्डरांची पार्किंग आपण पाहतोय. आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो हा पॅसेज आहे, जो आपल्याला महत्वाचा जो एंट्रन्स भाग आहे, पॅसेज आहे, तो या ठिकाणी आपण पाहू शकता. वसुंधरा सहकारी जे काही सोसायटी आहे, लेटर बॉक्स वगैरे तुम्ही पाहू शकता. आम्ही इथे सगळी चौकशी केली मित्रांनो, तुम्ही पाहू शकता म्हाडाचा हा प्रकल्प आहे. म्हाडाची पार्किंग सुद्धा ठिकाणी देण्यात आलेली आहे, गार्डन आहे, क्लब हाऊस सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पण या ठिकाणी मित्रांनो जे काही सॅम्पल फ्लॅट आहे, तो सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नाही. म्हणजे तिथे जो ग्रस्त होते ते उपलब्ध नव्हते, म्हणून सॅम्पल बघू शकलो नाही. पण क्लब हाऊस बघू शकता, गार्डन एरिया बघू शकता. आता महत्वाचं मित्रांनो, या प्रकल्पाचे जर मार्केट व्हॅल्यू जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी 30 लाखाला 1 BHK अवेलेबल आहे, जो 30 लाख ते 47 लाखाच्या दरम्यान. आणि म्हणून एकंदरीत जे मार्केट व्हॅल्यूच्या संदर्भात अनेकदा विचारणा केली जाते. पण ही जी काही माहिती आहे मित्रांनो, ती ऑनलाईन उपलब्ध आहे, तुम्ही ती चेक करू शकता. आता किमती पाहिल्या तर 393 स्क्वेअर फीटचा एरिया 30 लाखाला आहे. आणि 435 कार्पेटचा एरिया 33.46 लाखाला आहे. बाकी 2 BHK तुम्ही पाहू शकता की 46-47 लाखापर्यंत आहेत. म्हाडाची किंमत पाहिली मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 18,69,000 या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये इतर चार्जेस जर तुम्ही 5 लाख पकडले तर तुम्ही साधारणतः 22-23 लाखापर्यंत ही घरे आपल्यासाठी नक्कीच उपलब्ध होऊ शकतात किंवा होतील. जर तुम्हाला घर लागलं तर, तुमचा जॉब या ठिकाणी असेल, आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल, तर नक्कीच तुमच्यासाठी चांगला प्रकल्प ठरू शकतो. पण प्रॉपर पुण्यामध्ये असेल तर तुम्हाला मात्र जे काही PPML आहे किंवा PMTचा तुम्हाला सहारा घ्यावा लागू शकतो, किंवा ट्रान्सपोर्टचा थोडाफार तुम्हाला नक्कीच इश्यू होऊ शकतो. पण स्वतःचं व्हेकल असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी घर घेण्यास हरकत नाही. तर मित्रांनो आज आपण स्कीम कोड क्रमांक आज आपण म्हाडाच्या पुणे मंडळातील प्रथम येणाऱ्या प्रथम योजनेतील संकेत क्रमांक 774 वसुंधरा डुडुळगाव या प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात आपण इतर प्रकल्पाची माहिती घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.